अनेक शतकांनंतर हिंदू जनांचे आराध्य दैवत श्री रामप्रभू हे अयोध्येतील नेत्रदीपक भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये विराजमान होत आहेत। या शुभ पवित्र पर्वावर देशातील आणि विश्वातील कलावंत हे आपापल्या कलेच्या माध्यमातून रामभक्ती व्यक्त करताना दिसत आहेत। अशाच प्रकारे विदर्भातील यवतमाळ येथील कलाकारांनी देखील रामभक्ती दर्शवणारं भक्तिगीत तयार केलं असून विशेष म्हणजे या गाण्याला मुस्लिम समाजातील गायक अयूब अली यांनी धर्मभेद न करता आपल्या सुरेल आवाजात गायलं आहे। त्यामुळे या कलावंतांचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय। कलाकाराले प्रत्येक धर्म सारखे असते, धर्माचं काही हे नाही। आमची श्रद्धा त्याच्यात आहे, आम्ही ते गाणं गायले। 15 दिवस अगोदर डॉक्टर साहेब मला फोन आला की आपल्याला गाणं आपल्याला बनवायचं आहे। तर आम्ही 15 दिवस अगोदर तिथं गेलो, रेकॉर्डिंग केली, मग ते गाणं तयार केलं। मलकापूर साहेब ते गाणं लिहिलं आणि मी स्वतः गायलं ते गाणं। सोबत माझे कोरस आहे ते गाणारे सोबत। आमचा एक ग्रुप आहे जवळपास, आम्ही जवळपास 1990 पासून त्याला अटॅच आहोत। त्यामुळे आम्ही एक गीत गायले। त्यानंतर आम्ही याच्या अगोदर अण्णा हजारे ते गीत तयार केलं। त्यानंतर मग आम्ही एक देशभक्ती गीत तयार केलं, त्याचं पण आम्ही युट्यूबवर टाकलेलं आहे। कार्यक्रम एकदम छान वाटत आहे, कारण की आपण एक म्हणजे आपलं अलग मराठीतून आपण ते गाणं गायलं ते, त्यामुळे आपण छान वाटत आहे। जय बोलो श्री राम जी की आणि बजरंग बली बोले जय श्रीराम असं ते गाणं आहे। ते आम्ही तयार केलेलं आहे। सर्व पूर्ण टीम त्याला मेहनत घेऊन ते तयार केलेलं आहे गाणं ते। जय श्री राम की जय बोलो जय श्री राम की महिमा है प्यारी अवध के धाम की। अवध में आए देखो आज मेरे राम, अवध में आए देखो आज मेरे राम। बजरंग बली बजरंग बली बोले जय सिया राम, बजरंग बली बोले जय सिया राम, अशी याचे बोल। या गाण्याचे लेखक गीतकार ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। संपूर्ण विश्वामध्ये, भारतवर्षामध्ये, राज्यामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये, सर्व गल्ली बोळामध्ये जिथे 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 म्हणून रामभक्त आहेत तिथे तिथे हा आनंद सोहळा होत आहे। आणि या सोहळ्याच्या निमित्तानं हे गीत लिहिण्याची प्रेरणा प्रभू रामाने मला दिली। मित्रांच्या आग्रहावरून हे गीत मी लिहिलं आणि माझ्या सर्व मित्रसमूहानं ते चांगल्या रीतीनं संगीतबद्ध केलं आणि शेवटी ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे। आपण बरोबर आहे का, आपल्यालाही आनंद वाटतो। यवतमाळचे सुप्रसिद्ध संगीतकार बाबा किशोर या जोडीने नटराज संगीत कला अकादमी प्रस्तुत श्रीराम भक्ती गीताची निर्मिती केली आहे। आमदार मदन येरावार यांच्या हस्ते गीताचे प्रकाशन झाले आहे। गीत नटराजचे गायक अयूब अली या मुस्लिम कलावंताने गाण्यातून रामाप्रती भावना व्यक्त केल्या आहेत। हे गीत पुणे येथे वास्तव्यास असलेले यवतमाळ निवासी गीतकार ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे यांनी लिहिलं असून या गीताचे संगीत संयोजक AR रहमान यांचे पटशिष्य मुंबई बॉलिवूड संगीतकार अजिंक्य किशोर सोनटक्के यांनी अगदी नाविन्यपूर्ण पद्धतीनं केलं आहे। नटराजच्या अत्याधुनिक डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये या गीताचं ध्वनिमुद्रण संपन्न झालं। सहगायन नटराजची लीना कळसपूरकर, मृणाली सोनटक्के, मिताली सोनटक्के, सुधीर भट, आनंद बिस्मोरे या कलावंतांनी केलंय। हे गीत YouTubeवर प्रसारित करण्यात आलंय। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, यवतमाळ।